लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक नवीन धक्कादायक माहिती समोर आली। लोहगडावरून केतन अग्रवालला मारण्याचा 2 वेळा कट रचण्यात आला होता। पहिला प्लॅन फसला होता, मात्र दुसऱ्या वेळी केतनला ढकलून दिलं। तसंच आरोपी सियाचे प्रियकरासोबत 2004 फोन कॉल झाले असून एकूण 238 तास एकमेकांशी संवाद झाला होता। पुण्याचे प्रसिद्ध तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांची लोहगड किल्ल्यावर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनंच हत्या केल्याचं उघड झालंय। केतन अग्रवाल हा पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता। फेब्रुवारी महिन्यात केतन अग्रवाल आणि सिया गोयलचा साखरपुडा झाला। नोव्हेंबर महिन्यात बोहल्यावर चढण्यापूर्वीच सिया आणि तिचा प्रियकर चेतननं केतन अग्रवालची हत्या केली। दरम्यान किती वेळा हत्येचा प्लॅन झाला पाहूया। 31 मे रोजी केतन अग्रवाल आणि सिया लोहगडावर ट्रेकला गेले होते। केतन अग्रवाल ट्रेकर असल्यानं तो सियाला लोहगडावर घेऊन गेला होता। 31 मे रोजीच सियानं केतन अग्रवालला मारण्याचा कट रचला। 14 जून रोजी केतन अग्रवाल आणि सिया लोहगडावर ट्रेकला गेले। साप आल्याची भीती दाखवत सियानं केतनला ढकललं, मात्र प्रयत्न फसला। केतनला सापापासून वाचवण्यासाठी ढकलून मिठी मारून वाचवल्याचा दावाही सियानं केला। 18 जूनला वाढदिवसाचा बहाणा करून सियानं केतनला पुन्हा लोहगडावर नेलं। प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीनं सियानं केतनला 350 फूट खोल दरीत ढकलून दिलं।